येवला शहराला पाणी पुरवठा करणारा टप्पा क्रमांक 2 साठवण तलाव कोरडा ठाक झाला आहे। येवला शहराचा पाणी पुरवठा हा संपूर्णपणे ठप्प झालाय। सध्या शहरावर पाण्याचे मोठे संकट भेडसावत आहे। तरी गुरुवारी 28 मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत साठवण तलावात पाणी येण्याची शक्यता आहे। 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी कामा रुग्णालयात दहशतवाद्यांशी मुकाबला करणारे भारतीय पोलीस सेवेतील महाराष्ट्र केडरचे अधिकारी सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अर्थात NIA महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली। 31 डिसेंबर 2026 पर्यंत या पदावर त्यांची नियुक्ती असेल। महावितरणच्या ग्राहकांनी बुधवारी 27 मार्चला 25,000 मेगावॉट वीज मागणीचा टप्पा पार केला। दुपारी 3:40 महावितरणच्या 2.73 कोटी ग्राहकांची वीज मागणी 25,265 मेगावॉट नोंदवली गेली। हा यानंतरच्या आता मोसमातील आजवरचा उच्चांक ठरलाय। बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत कामाची जबाबदारी वन विभागाची असताना ही कामे महापालिकेच्या खांद्यावर टाकून पूर्ण करण्यात आली आहेत। तांबणीपाडा प्रवेशद्वार ते कान्हेरी गुफेपर्यंतचा रस्ता हा तसेच लांघा ते कान्हेरी चौकापर्यंतचा रस्ता आणि राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेशद्वार ते कान्हेरी गुफा रस्त्यावर थर्मा प्लास्टिक पेंटिंग ही कामे पालिकेच्या 5 कोटींच्या निधीतून करण्यात आली आहे। उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवू लागली। याचाच परिणाम शेतमालावरही होत आहे। यंदाही भाज्यांची आवक कमी होण्यास सुरुवात झाली, दर वाढू लागले आहेत। तीन वेळा लांबणीवर पडलेले शिव रेल्वे उड्डाणपुलाचे पाडकाम आता चौथ्यांदा रखडणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकांमुळे या उड्डाणपुलाचे पूर्वनियोजित पाडकाम स्थगित करण्यात आले। यामुळे आता पुढील सूचना मिळेपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुलाच राहणार आहे। उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढलेली प्रवासी मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मुंबई हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस आणि मुंबई नागपूर दुरांतो एक्सप्रेसला कायमस्वरूपी एक अतिरिक्त तृतीय वातानुकूलित डबा जोडण्याचा निर्णय घेतलाय। 1 एप्रिलपासून राजधानी तर 2 एप्रिलपासून दुरांतो एक्सप्रेसमध्ये हे बदल लागू होणार आहेत। नक्षलवादावर आधारित चित्रपट द केरळ स्टोरीनंतर अदाचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढलाय। मात्र सध्या तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय। यामागचं कारण म्हणजे तिचं बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला जाणं। अदा शर्माचं इफ्तार पार्टीला जाणं काही नेटकऱ्यांना आवडलं नाही। यानंतर आता अदानेही ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे। कमेंटवर अदा शर्माने उत्तर दिलंय, प्रिय सर, विषम आणि सम दिवसांमध्ये दहशतवादी विलन असतात, मुस्लिम नाही, अशा शब्दात तिने उत्तर दिलंय। मुरुमलारची द्रविड मुन्नेत्र कझबगचे वरिष्ठ नेते आणि इरोड लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार गणेश मूर्ती यांचं हृदयविकाराने निधन झाले। मिळालेल्या माहितीनुसार गणेश मूर्ती यांच्यावर कोइंबतूरमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। सकाळी 5:05 त्यांच्या छातीत दुखू लागले होते। डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील वीरगाव मुर्शिदपूर ग्रुप ग्रामपंचायतीचे बनावट कागदपत्रे सादर करून ग्रामपंचायतीच्या खात्यावर 63,57,236 रुपये परस्पर काढून घेतल्याप्रकरणी आरोपी बनावट सरपंचाला अटक करण्यात आली आहे। भरत शिवाजी कदम असे आरोपीचे नाव आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षकांसाठी शासनाकडून सुमारे 4,000 स्मार्टफोन उपलब्ध झाले आहेत। मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेसमोर मोबाईल वाटपाचा पेच निर्माण झाला आहे। शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक पार पडली। या बैठकीत शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली।
कोकणात शिमगोत्सवाची धूम सुरू झाली आहे। सिंधुदुर्गच्या राजपथवर कुडाळमधील नेरूर गावात मांड उत्सव साजरा झाला। या मांड उत्सवामध्ये महाकाय आकर्षक अशा देखाव्याचे सादरीकरण केले गेले आहे। सौराष्ट्र, कच्छ, उत्तर कर्नाटक आणि नैऋत्य राजस्थानात उष्णतेची लाट सदृश स्थिती निर्माण झाली। परिणामी राज्यासह थंड प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यालाही मार्च अखेरीस उष्ण लाटांचा सामना करावा लागतोय। हंगामातील आतापर्यंतच्या उच्चांकी तापमानाची नोंद बुधवारी मालेगावमध्ये 42°C इतकी झाली। नाशिक शहरात 39.4 इतकी कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। यामुळे भर दुपारी रस्त्यावर शुकशुकाट जाणवत आहे। पुणे जिल्ह्यातील 26 धरणांमध्ये मिळून बुधवारी अखेरपर्यंत 56.31 TMC उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। सध्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याचे हे प्रमाण एकूण साठ्याच्या तुलनेत केवळ 28.39% इतके अल्प आहे। हा उपलब्ध साठा गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत 38.885 TMC ने कमी आहे। सध्या गोंदियात लोकसभेचे रणधुमाळी सुरू आहे, त्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर आपली गस्त वाढवली आहे। 2 व्यक्तींना बोरकन्हार ते पाऊळ दवना जाणाऱ्या रोडवर सापळा रचून पकडण्यात आले। वाहनाची तपासणी केली असता वाहनांमध्ये देशी दारूच्या बाटल्या सापडल्या। अवैधरित्या देशी दारूची वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे।